जवस खाण्याचे फायदे अनेक आहेत. हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तसेच फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. त्यासाठी 1 चमचाभर जवस तरी आपल्या रोजच्या आहारात असायलाच हवा. असंच जवस आपल्याला खायला होत नाही. अशी जवसाची चटणी तुम्ही जर का बनवून ठेवली तर रोज आपण जेवणाबरोबर ती खाऊ शकतो. आणि विशेष म्हणजे ही चटणी 1 महिनाभर आरामात टिकते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनास फूड कॉर्नरमध्ये. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता जवसाची चटणी कशी करायची ते बघूयात. चटणीसाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटी जवस घालून घेते आहे. आता हे जवस चांगले फुलेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे. जवस फुलू लागले की असे तळतळ उडू लागतात आणि छान टम्म फुगतात. तर चटणी करताना सगळे पदार्थ मंद गॅसवर खमंग भाजले की चटणीची रंगत तर वाढतेच, त्याचबरोबर ही चटणी जास्त दिवस टिकते. त्यामुळे मंद आचेवर सगळे पदार्थ चांगले खमंग भाजून घेऊयात. जवसाला शाईन आली आहे. जवस असे तडतड उडू लागले आणि छान असे फुगलेत की आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि जवस संपूर्ण थंड करून घेऊयात. आता पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे पांढरी तीळ मंद आचेवर भाजून घ्यायचेत. तर इथे तीळसुद्धा तळतळ उडू लागले आहेत. तर आपले हे तीळ भाजून झाले आहेत. तर आता यामध्येच आपल्याला 1 चमचा जिरे घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर इथे जिरे आणि तीळसुद्धा भाजून झाले आहेत. यालासुद्धा आपण जवस काढलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात. आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 7 ते 8 लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. लाल मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगदी मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची. कढीपत्ता घालणे अगदी ऑप्शनल आहे. आता एकदम कमी गॅसवर कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजला गेला की गॅस बंद करूयात आणि यालाही जवसाच्या ताटामध्ये काढून घेऊयात. आता हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य आणि जवस थंड झालं की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. याला मी बारीक करून घेतलं. मस्त खमंग जवसाची चटणी तयार झाली. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ही चटणी तयार केली आहे. चवीला तर छानच होते, शिवाय जेवणाची रंगतसुद्धा वाढवते. त्याचबरोबर 1 ते 2 महिने आरामात टिकते. जवस खाण्याचे फायदे अनेक आहेत. हृदयाचे आरोग्य सुधारते, कोलेस्टेरॉल कमी करते, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत करते आणि त्वचा व केसांसाठी तर फायदेशीर आहेच, तसेच रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते. जेवणाची रंगत तर वाढवतेच, शिवाय आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे ही अशी जवसाची चटणी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.